नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुदेव नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथस्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौतकं वातिकसारवन्याम् अस्मद्गुरुं सन्ततमावतोऽस्तु। श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुभं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा सत्संग शक्तिपात मार्गाचा सुरू आहे। शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू असताना सद्गुरूच्याच उपस्थितीने त्यांच्याच अंतःकरणामधल्या प्रेरणेने आपण असं करत असतो। सत्संग तेच करतात, आपण निमित्त असतो। तेव्हा आपला जो सत्संगाचा विषय चाललेला आहे सध्या, या शक्तिपात मार्गाचं अंतिम साध्य काय आहे, हा प्राप्त करायचा आपल्याला। म्हणून कालपासून आपण 2 दिवसापासून हा विषय चालवलेला आहे। कारण साधकांना दीक्षा तर होऊन जाते, दीक्षा तर ते घेतात, परंतु त्या दीक्षेनं आपल्याला काय करायचं आहे आणि त्या दीक्षेतून आपल्याला पुढे काय साध्य करायचं आहे हे त्यांना माहिती असायला पाहिजे। साध्य माहिती नसलं तर साधन करण्यात काही अर्थ नाही। तेव्हा हा जो विषय आहे हा सगळ्या साधकांच्या दृष्टीनं, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं तो अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे। काल आपण 2 दिवसापासून या विषयावर चर्चा करत आहोत।
आज थोडे नवीन आपले सारं बंधू आलेले, थोडासा मागचा आढावा घेऊन आपण आज हजारो माणसं, कोट्यावधी माणसं या पृथ्वी तलावर दररोज जन्माला येतात. मानव देहात जन्माला येणारा हा जो मानव समुदाय आहे, हा मानव देहात कसा आला याचा विचार आपण काल 2 दिवसात पाहिला. तर पाप आणि पुण्य ही जी कर्म आम्ही जन्मामध्ये करत आहोत, त्या पाप पुण्याने गाठी सम झाले ते पापे सारखं आणि पुण्य तेवढंच. पाप आणि पुण्याची समता झाली म्हणून यश मिळतं असा शास्त्रकार सांगतात. ब्रह्मदेवाने शेवटी सगळ्यात मानव निर्माण केला. त्याच्या अगोदर जरा कामाला लागला तर दानव तयार झाला. आता तो दानव म्हणजे राक्षस. त्या दानवाने अनेक पाप केली, पाप करीत होता ते. त्यामुळे त्याला पाताळात घातलं. त्यानंतर देव निर्माण केले. देव म्हणजे अगदी अतिशय दिव्य. ब्रह्मदेवाला वाटलं आता जरा चांगला आपण आकार देऊया देहाला, म्हणून असे मानव आकृतीचे देव बनवले. ते अतिशय पुण्यवान होते, त्यामुळे त्यांना स्वर्ग दिला. तरी सुद्धा ब्रह्मदेवाचं समाधान झालं नाही. एक फारच वर गेले आणि एक फारच खाली गेले. म्हणून जवळ आपल्या कोणीच असा म्हणून मनुष्य देह निर्माण केला. मानव, देव, मानव आणि दानव. हा जो मानव आहे, हा मानव मध्यभागी आहे. वर देव आहे, खाली दानव आहे आणि मध्यभागी मानव आहे. अशा हजारो लक्षावधी कोट्यावधी माणसामध्ये काही फार थोडेच लोक हे जे पाप आहे त्यांनी मिळालेले पाप आणि पुण्य सारखे ते कोट्यावधी माणसामधून फार थोडेच लोक ते पुण्य वाढवतात. ते पुण्य वाढवण्यासाठी त्यांना पुण्यकर्म करावे लागतात. पुण्य हे पुण्यकर्माने वाढतात. तेव्हा पुण्यकर्माने पुण्य वाढवून ते मग पुन्हा स्वर्ग लोकांपर्यंत जाऊ शकतात. परंतु त्यातले कित्येक असे भूतात की जे पापच वाढवतात आणि ते पाप वाढवून ते पुन्हा खाली दानव लोकांकडे जातात. असा हा प्रकार मानवाचा चाललाय. मानव हा सुख दुःख मिश्रित असा मानव. म्हणून आपल्या संसारामध्ये सुख आणि दुःख सारखी आहे. या सुखदुःखांचे भोग भोगता 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 शेवटी आयुष्य संपून जातं. आयुष्य संपायला आलं तरी सुद्धा त्याला आपण कशासाठी या भूतलावर आलो याची त्याला जाणीव आहे. आणि शेवटी तो अशा अज्ञानाच्या अवस्थेमध्ये संसार करता करता प्रपंच करता करता मरून जातो आणि पुन्हा मग पुन्हा जन्म होतो. आता पुन्हा जेव्हा तो देह घेतो त्यावेळेला त्याचं पुण्य वाढलेले का पाप वाढलेले हे त्याने त्याच्या कर्माने शकते. विषय आपला असा चाललेला आहे की जे थोडे लोक परमार्थाला लागतात, त्या परमार्थाला लागलेल्या थोड्या लोकांमध्ये सुद्धा फार थोडेसे लोक सत्संगतीला लागतात. सत्संगती लागते.
सत्संगतीचा लाभ झाला म्हणजे परमार्थामध्ये त्याला मग परमार्थाची जाणीव होते. परमार्थ काय आहे आणि आपण जो करत होतो प्रपंच काय आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टीवरून मग आपण परमार्थ निवडलेला आहे. तो निवडलेला परमार्थ आपल्याला चांगला दृढ करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मोक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा निर्माण आणि ही मोक्षाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग सद्गुरूंची कृपा लागते. आणि त्या सद्गुरूंच्या कृपेसाठी मग फार थोडे लोक प्रयत्न करतात. त्यातही मग जे प्रयत्न करून सद्गुरूंची कृपा प्राप्त करून दीक्षा घेतात त्यातही फार थोडेसे लोक त्या दिशेनं जी त्यांना गुरुकृपा मिळून साधना सुरू झालेली आहे, प्रत्यक्ष अनुभवगम्य असा हा मार्ग मिळालेला आहे, तरी सुद्धा फार थोडेसे लोक निष्ठेने साधना करतात. निष्ठा, तर्व, भक्ती, श्रद्धा, समर्पण या गोष्टी अति आवश्यक असतात साधनेला. ह्या जर नसतील तर एक काम म्हणून साधना करतात. मग आपल्या इतर काम असतात तसे ते काम करून नको त्याप्रमाणे साधनाही कर्मच नसतात. आणि मग साधनेसाठी थोडाफार वेळ देतात, काही तर ती साधनाच करत नाही. अशा प्रकारे जे थोडेफार परमार्थाला लागले त्यांचे थोडेफार गुरु भक्तीनं त्यांना हे चांगला मार्ग मिळाला, तेही पुढे चांगले टिकत नाही या मार्गावर. दीक्षा ते घेऊन येतात, अनुभव येतो त्यांना, तरी सुद्धा ते साधना करत नाही. तेव्हा काल आपण भगवान श्रीकृष्णांचं अर्जुनाला उपदेश केला होता तो पाहिला होता की मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. हजारो माणसामध्ये कोणीच सिद्धी प्राप्त करण्यासाठी झटतात. यततानाम अपि सिद्धानाम कश्चित् मावेति तत्त्वतः. जे प्रयत्न करणारे आहेत त्यांच्यामध्ये फारच थोडे मला माझ्याकडे येतात असे भगवान सांगताय. प्रयत्नाद्यमानस्तु योगे संशुद्ध ईशा अनेक जन्म संसिद्धा ततो याति पराम गती. प्रयत्न करून निष्ठेने शुद्ध चित्त झालेला एखादा साधक अनेक जन्मावरून तयार होतो आणि तो अनेक जन्मातून सिद्ध झालेला तो परागतीला म्हणजे श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. भगवान सांगतात बहुराम जन्मना म्हणते. अनेक 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 जन्म घेत शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते. जो ज्ञानी बनतो, आत्मज्ञानी बनतो, तोच माझ्या जवळ येतो. तो त्या भगवंताजवळ, त्या आत्म्याजवळ, त्या भगवान कृष्णाजवळ येतो. आणि मग तो माझ्याजवळ आल्यानंतर तो माझ्यामध्ये माझ्या स्वरूपात येतो आणि मग म्हणतो की वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. आणि मग हे सगळं वासुदेवमय आहे, सगळं भगवत स्वरूप आहे, हे ब्रह्ममय आहे असं म्हणून तो आपल्या जीवनामध्ये रमतो, त्या आत्मस्वरूपामध्ये रमतो. असा महात्मा अति दुर्लभ आहे. तेव्हा अशा दुर्लभ अवस्थेची प्राप्ती व्हावी म्हणून हा शक्तिपात मार्ग आहे. महात्मा सुदुर्लभ असा जो अत्यंत दुर्लभ आहे, पाहायला मिळण्याचा विषय, असा हा विषय आपल्याला या शक्तिपात मार्गाने घडवला जातो. अशा प्रकारचा विचार भगवंतांनी अर्जुनालाही सांगितलेला आहे
काल आपण पंचदशीतला श्लोक असलेला होता. आज थोडासा पुढे जाऊया आपण. श्री सिद्ध अशा सद्गुरूंच्या कृपेने जागृत अशी ही देवात्म शक्ती जी आहे आपल्या अंतःकरणामध्ये, ती सर्वस्पर्शी सर्वत्र सर्वव्याप्त अशी आपल्या देहातही आहे आणि बाहेर विश्वातही आहे. ही शक्ती आहे, एक शक्ती एकच आहे, फक्त ती अनेक रूपांनी अनेक पद्धतीने कार्य करते म्हणून तुला विविध नावं दिली गेली आहेत. परंतु शक्तीचं स्वरूप एकच आहे सगळीकडे. तेव्हा बहिर्मुख जीवन दृष्टी जेव्हा आम्ही या साधनेत येतो त्यावेळेला बहिर्मुख जीवन दृष्टी घेऊन येतो. परंतु ही साधना घेतल्यानंतर ती शक्ती आम्हाला अंतर्मुख दृष्टी देते. मला केवढा फरक पडला आता. आम्ही जगतातला हा जो प्रकार आहे, जगाचे जे संस्कार विचार नाना प्रकार, जी सुख दुःख यामध्येच भटकत असतो, विषयांमध्ये भटकत असतो. परंतु ही शक्ती माता गुरुकृपेने आम्हाला आपल्या देहात प्राप्त झाली की मग ती आपली दृष्टी बदलते. आपली जी बहिर्मुख दृष्टी होती तिला ती अंतर्मुख करते आणि मग तो साधक आपल्या अंतरामध्ये बघायला लागतो. जेव्हा तो साधनेवर बसतो त्यावेळेला त्याच्या क्रिया सुरू होतात. मग तो बाहेर पैल करो क्रिया जर आपल्या शरीरात होऊन राहिलेल्या आहे तर त्या क्रियांचा अनुभव तो आपल्या आत घेतो. म्हणजे त्याची आता दृष्टी बदलली. जी बाह्य दृष्टी होती, बहिर्मुखता होती, ती अंतर्मुखता झाली. हा पहिलाच अनुभव एवढा महत्वाचा आहे की अशा जगातल्या अन्य साधनेनं एकदम हा असा अनुभव येत नाही. म्हणजे बाह्य दृष्टी संपली आणि आमच्या अंतर्दृष्टीकडे आता लागलो. हा जो प्रकार आहे अनुभवाचा तो फार वेगळा आहे त्या साधनेमध्ये. त्यानंतर आम्ही बाहेर जी कर्म करत होतो आतापर्यंत ती कर्म अहम भावाने कर्तृत्व भावाने करत होतो. मी करणारा, मी. परंतु साधनेमध्ये जेव्हा ही शक्ती कार्य करायला लागते, क्रियाशीला होते, त्यावेळेला तुमचा द्रष्टा भाव येतो. तुमचा अहम भाव समाप्त होऊन जातो. कर्मामध्ये तुम्ही जे म्हणत होता मी करतो, मी माझं, मी, ते आता तुझं मी राहत नाही. शक्ती म्हणते मी करते सगळं कार्य, तू चूक राहा. तेव्हा द्रष्टा भाव येणं, अहंकार नाहीसा होणं, अहम भाव, कर्तृत्व भाव, प्रयत्न भाव नाहीसा होणं, देहभाव नाहीसा होणं आणि त्याच्या ठिकाणी द्रष्टा भाव येणं, पाहत राहणं, हा दुसरा अनुभव अतिशय महत्वाचा आहे. हा अनुभवही आणि इतर साधनेमध्ये येत नाही. जगातल्या ज्या अन्य साधना आहेत करण्याच्या त्यामध्ये हा द्रष्टाभाव सुरुवातीला कधीच येत नाही. आला तर येईल पुढे. परंतु आपल्या ह्या शक्तिपात मार्गामध्ये हा द्रष्टाभाव तत्काळ त्याला दीक्षेत यायला लागून जातो. अरे एवढे दोन अनुभव आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मग ही साधना आपण किती निष्ठेने महिने अखंड करत राहिलो पाहिजे. या साधनेशी किती आपण समरस राहायला पाहिजे. परंतु अज्ञान असल्यामुळं, अज्ञान साधनेबद्दलही आहे आणि साध्याबद्दलही आहे. ही साधना आहे तरी काय, कशी आहे, काय करतात, या साधनेने काय होतं आणि ही साधना पुढे आपल्याला काय प्राप्त करून देणार आहे, या संबंधीचं अज्ञान असल्यामुळं लोक दीक्षा ते घेऊन घेतात. परंतु त्या अज्ञानामुळे ते साधना करत नाही. जेव्हा जमीन वेळ मिळेल, सोड मिळेल,
सवड काढून मग साधना करतो. तेव्हा हा सवडीचा असा खेळ नाहीये. जशी जगातली कामं आम्ही सवडीप्रमाणे करतो, सवड मिळाली तसं तसं काम करतो जगामध्ये, तसंच साधना सुद्धा आम्ही एक सवडीचं काम म्हणून करतो. आणि असं सवडीचं काम म्हणून त्या साधनेला तुम्ही किरकोळ समजला, तिला महत्व दिलं नाही, ती शक्ती तर जाणकार आहे, ती आत्मशक्ती आहे. ती तुझ्या मनातलं चित्तातलं सगळं ज्ञान तिच्यामध्ये. मग ती चक्कर ओळखते, अरे हा आपल्याकडे उपेक्षेने पाहतो, आपल्याकडे दुर्लक्ष करतोय ना, मग ती तरी का सहाय्य करणार आहे. म्हणून कित्येक साधक आमचे असे आहेत की जे कित्येक वर्षापासून दीक्षित झालेले आहेत, परंतु दीक्षा घेऊनही त्यांना या साधनेबद्दल आणि साध्याबद्दल काही ज्ञान प्राप्त झालेले नाही आणि ते साधनही करत नाही. अशा प्रकारचा हा विचार आपला चाललेला एक कालपासून पाहतो. शास्त्रकार आपल्या साधनेबद्दल सांगत आहेत. ही साधना घेतल्यानंतर, शक्तिपाताची दीक्षा घेतल्यानंतर जड सृष्टीशी जे तादात्म्याचं होतं ते चुकून जातं आणि ही शक्ती तोडतेच. कारण आम्हाला या प्रपंचातली ही जड सृष्टी जी आहे ना, तिचाच जास्त मोह होतो आणि आम्ही त्या प्रपंचाच्या कार्यामध्ये सतत रमून जाईल. परंतु दीक्षा घेतल्यानंतर ही शक्ती आपल्याला अंतर्मुखी जागृत होऊन आपल्याला अंतरंगाकडे वळवते आणि आमची जी इंद्रिय विषयांकडे धावणाऱ्या वृत्ती, त्या वृत्तीलाही मागे फिरवते. डोळ्यांना म्हणते चुप राहा, तू आता पाहायचं नाही बाहेर, आपोआप डोळे मिटतात. बघा तुम्ही आपल्या साधनेमध्ये का मिटावे डोळे? कारण स्पष्ट आहे, शक्ती म्हणते की बस झालं, डोळ्यांना ते बाहेरचे दृश्य काढू नका. आता तुला काही दिसेल, तुला आताच तुला दिसेल, चल. अशा प्रकारे एक एक इंद्रियांना ती अंतर्मुखी करते आणि आपली सगळी इंद्रिय जेव्हा पूर्णपणे अंतर्मुखी होतात, मन बुद्धी चित्त सुद्धा, त्यावेळेला खरा आपल्या साधनेतला आनंद आपल्याला प्राप्त व्हायला लागतो. कारण नवीन नवीन आपल्याला वरच्या वरच्या भूमिका प्राप्त होत जातात आणि त्या भूमिकांमधून आपल्याला साधनेतील जो आनंद आहे तो प्राप्त होऊ लागतो. यम लब्ध्वा परम न लाभम असं म्हटलेले शास्त्र सांगतं की जे प्राप्त झालं असताना मग दुसऱ्या कुठल्याही लाभाची अपेक्षा नसते. खरे बाबा याचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे ते सांगतात की शक्तिपात मार्गामध्ये जे आम्हाला लाभलं, जे आम्हाला प्राप्त झालं, ते मग इतरत्र प्राप्त होते, मग ते संसारामध्ये नाही होत. म्हणून परमानंदाची स्थिती प्राप्त व्हायला लागते. पिंडे पिंडाचा ग्रासू, याच्यामध्ये सुद्धा पिंड आणि पिंडाचा ग्रासू, ही जी पिंडा म्हणजे शक्ती आहे तुला पिंडा आपल्या गुरुगीतेत म्हटलेलं बरं. पिंडा पिंडे पिंडाचा ग्रासू या वाक्याचा अर्थ होता शक्तीने शरीराने शरीराची ग्रास करण्याची स्थिती होते. जसं शरीर शरीराला जसं काय ग्रास करेल, पिंडे पिंडाचा ग्रास म्हणजे शक्तीने शरीराचा ग्रास होतो. म्हणजे शरीराकडची तुमची तादात्म्य बुद्धी तुटत जाते, देहभाव कमी व्हायला लागतो
अरे देहभाव, आपल्या शरीराचा भाव कमी होणं ही सुद्धा फार महान उपलब्धी आहे आपल्याला या साधनेची. जे आम्ही देहाच्या कौतुकामध्ये लागलेले असतो, देहाला सजवण्यामध्ये, देहाला कौतुक घालण्यामध्ये, देहाचं कौतुक करण्यामध्ये लागलेलो असतो, ही शक्ती आम्हाला तो देहभाव कमी 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 करायला लागते. आणि देहभाव कमी होणं ही एक उपलब्धी आहे आपल्या साधनेची. देहभाव जायला लागला तसा आत्मभाव त्याच्या ठिकाणी यायला लागतो. आणि देहभाव असला की आत्मभाव येत नाही, देहाकडे लक्ष असतं सगळं. मग तो देहभाव शक्ती कमी करतो. आणि देहभाव कमी व्हायला लागला की मग त्याच्या ठिकाणी ही आपल्याला आत्मभावाकडे वळवते. मग आत्मभावामध्ये मग सोली सुख आहे. सोली म्हणजे टरफल काढून टाकलेलं, जसं एखादं बी आपण खातो का, शेंगदाणे खायचे म्हणजे काय खातो, ते शेंगदाण्याचं मस्त टरफल काढून टाकतो ना, आणि मग तो दाणा खातो. केळी खायची म्हणजे वरचं टरफल काढून नंतर तो मधला गळ खातो ना, त्याला सोली सुख म्हणतात. अशा प्रकारे आम्हाला ही शक्ती माता सोली सुखाचा आनंद देते, निर्भेद. या सुखामध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्र नाही, मिलन नाही. संसारी सुखामध्ये आम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टीचं मिलन आहे. म्हणून संसाराचं सुख जे आहे ते पूर्ण शुद्ध सुख नाही, त्यामध्ये अनेक मिश्रण आहे. म्हणून ही शक्ती माता आम्हाला जे सुख आता देईल ते सोली सुख देते. आणि केवढा फायदा आहे. आता तुम्हाला टरफल काढून आता आयतं तुम्हाला खायला मिळतं ना, नाही तर ते टरफलच काढत बसावं लागलं असतं. जसं आता बदाम आहे, आता बदाम खाणं म्हणजे काय, आपल्याला बदाम खाणं तसं खाईल काढू. आता वरचं कवच किती जाड असतं, त्याचं किती कडक असतं, ते फोडत असताना ते सगळ्याला मधला बदामही फाटला जातो. परंतु ही शक्ती माता ते सगळी कवच वगैरे फेकून देते आणि शुद्ध सोडून सुख देते. सुख, ज्या सुखामध्ये कुठलंही मिश्रण नाही त्याला सोडून सुख म्हणतात. केवढा फायदा आहे हा. आता ज्ञानोबांनी आपल्याला सोडून सुखाचा एक फार सुंदर असा हा अनुभव सांगितलेला आहे. त्यांचा अनुभव पाहतो संत ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरु कृपेने प्राप्त होणाऱ्या त्या आनंद सोहळ्यातील भूमिकाचं फार सुंदर चित्रण केलेलं आहे. ऐका तर खरं बघा. योग सुखाचे सोहळे, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पळशी ती. ही जी शक्ती माता आहे ती शक्ती माता आमची आई आहे. आणि ती शक्ती माता आमची आई असल्यामुळे ती आम्हाला या योग सुखाचे सोहळे दाखवते. म्हणजे काय समजलं असं आम्हाला योग, तेव्हा हा जो शक्तिपात योग आहे तो सिद्ध महायोग आहे. या योगाचा खरा अर्थ, खरं सुख जे आहे त्या योगामध्ये त्याचा सोहळा म्हणजे उत्सव ते आम्हाला दाखवते. चल रे, मी माझ्या बरोबर, मी तुला दाखवते बघ या शक्तिपात मार्गामध्ये कसं सुख आहे ते. पण तिच्या चरणी लागलो बाळ येत आपण, म्हणून ती जशी आई एखाद्या लहानशा मुलाला बाळ पाळण्यात घालते आणि त्याला झोपे देते, आनंदाने गाणं म्हणते. जे आईचं आणि बाळाचं जे जीवन आहे ना ते ज्ञानोबांनी खरं एका साधकाच्या कुंडली शक्तीनं त्याला जो सोहळा पुरवला आनंदाचा
सुंदर श्लोक आहे. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळ. तू सेवक आहे, मातेचा सेवा करणारा आहे ना तू. शक्तिपात माझ्यामध्ये जी भगवती कुंडलिनी आहे माता, तिची सेवा करणारा आहे ना हे सारखा. मग तुला ती काय देईल? स्नेहाने. तुझे निस्नेहाळ, तुझ्यावरचा जो तिचा स्नेह आहे, प्रेम आहे, आईची माया आहे, त्यामुळे सोहम सिद्धीचे लळे वाळशिती. काय म्हणाले? हे सद्गुरु माते किंवा सद्गुरु माता म्हणा किंवा शक्ती माता म्हणा, साधकांना शक्तिपात दिशेने प्राप्त होणारे आनंद सुखाचे सोहळे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात. आता या ठिकाणी आपल्याला गुरु ही पण माता आहे, कारण ती शक्ती स्वरूप आहे. गुरु शक्ती स्वरूप असतात किंवा नुसतंच शक्तीचं नुसतं स्वरूप म्हटलं तर ते आपल्याला निर्गुणाचं स्वरूप आहे. तर शक्ती अदृश्य असते, सूक्ष्म असते शक्ती, म्हणून गुरुचा भाव घ्यावा लागेल. नुसता शक्तीचा भाव घेऊन आपल्याला शक्ती निर्गुण असल्यामुळे, सूक्ष्म असल्यामुळे तिची पूजा, तिचे दर्शन, तिचे लाड कौतुक कसे काय आपल्याला समजणार. म्हणून शक्तीच्या ठिकाणी आपल्याला गुरु घ्यावे लागतात. गुरु शक्ती माने, म्हणून त्या गुरु शक्तीनं आपल्याला हा मार्ग प्राप्त झालेला असल्यामुळं हे गुरुमाते असं म्हणावं लागेल. तेव्हा हे सद्गुरु माते, साधकांना शक्तिपात दिशेने प्राप्त होणारे आनंदाचे सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात. हे तर खरे, हे जे सुखाचे सोय आपल्याला आनंद मिळतो त्या साधनेमध्ये गुरुकृपेने मिळतो. नंतर साधकांनी ते ब्रह्मज्ञ आहे अशा स्वरूप सिद्धीच्या प्राप्तीचे हौस तूच पुरवतेस. त्या साधनेमध्ये आम्ही ते रमून जातो की ती माता, शक्ती माता, ती गुरु शक्ती माता आम्हाला तू ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस अशा प्रकारचा भाव निर्माण करते. आणि त्या भावामध्ये आम्ही इतका रमून जातो, इतका आनंद. सोहम सिद्धीचे लळे. सोहम म्हणजे मी तोच आहे, मी तो आत्मा आहे, मी तो ते ब्रह्म आहे असं कौतुकाने तू आम्हाला आमचे दैनंदिनाचे हट्ट पुरवतेस. रे आई माते, आम्हाला तो सुखाचा लाभ देतेस. कशी देतेस तू? आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुकी. काय करतेस माते? हे गुरुमाते, आधार शक्ती म्हणजे मूलाधार शक्ती. आधार म्हणजे मूलाधार. मूलाधार शक्तीच्या अंकावर म्हणजे मांडीवर तू आम्हाला झोपवतेस. ही जी शक्ती माता आहे ना, त्या शक्ती मातेच्या मांडीवर तू आम्हाला झोपवतेस, साधकाला झोपवतेस. आणि काय करतेस? आधार शक्तीची अंकी, अंक म्हणजे मांडी, वाढवशी कौतुकी, थापते वाढवते आम्हाला. हृदयाकाश पल्लकी तरी देशी म्हणजे. आणि काय करते? मूलाधार चक्रावर असलेल्या कुंडलीच्या मांडीवर तू आम्हाला कौतुकाने झोपवतेस, वाढवतेस. आणि त्यांना झोप येण्यासाठी हृदयाकाश रूपी पाळण्यात निजवतेस. कुठे झोपवतो आम्हाला तू? हृदयाकाशातल्या पाळण्यामध्ये झोपवतो. त्या हृदयामध्ये तो आत्मा आहे, तिथं तो पाळणा टांगलेला आहे त्या शक्तीला, त्या गुरुदेवांनी. त्या पाळण्यामध्ये या साधकाला घेऊन जाते आणि झोपवतेस. अरे बाळा चल, तुला पाळण्याच होते. जसं लहान मुलांना पाळण्यामध्ये घालून ते देते,
त्याप्रमाणे हृदयाकाश पल्लकी हृदयाचा पाळण्यामध्ये पल्लकी तरी दिवशी आणि मग तिथं झोपवल्यानंतर तुका जप राहते का नाही तिथं आमची काय करतेस तू प्रत्येक ज्योतीची ओवाळणी मग तिथं तू प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करते जशी एखाद्या बाळाला आई ताटामध्ये निरांजन ठेवून जशी त्याला ओवाळते त्याप्रमाणे हे गुरुमाते हे शक्तिमाते तू काय करतेस तू आत्मज्योतीची ओवाळणी दीप लावून आणते तो आत्मा तेजस्वी आहे ना प्रत्येक ज्योती म्हणजे आत्मज्योती आहे ना त्या आत्मज्योतीची निरांजनाने तू आमच्या बाळाला ओवाळते झोपे बाळा त्याला तू ओवाळते प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मनपवनाची खेळणी आणि नंतर मग त्याला रमवण्यासाठी त्याला आनंदित करण्यासाठी मन आणि वायू प्राण मन प्राणाची खेळणी त्याला दाखवते जसं त्या पाण्याची खेळणी बाजूला असताना ते तोडून पाहत आनंदाने नाचत पाहत त्याप्रमाणे ही गुरुमाता ही शक्ती माता आम्हाला मनपवनाची खेळणी दाखवते काय सुंदर सुरुवाती तुम्ही पाहिलं तुम्ही आपल्याला दुखण्याने पाण्यामध्ये आपल्याला मनपवनाची खेळणी दाखवते आत्मसुखाची बाळलेणी दिवशी आणि मग तू जेणेकरून त्या बाळाला सुख होईल कशाने सुख होईल हे बाळ ते साधं बाळ नाही साधक रूपी बाळ आहे ना म्हणून याला आत्मसुखाची वेळी दागिने केली हे बाळा तुझ्या अंगावरती आता चांगल्या प्रकारचे वस्त्र आणि दागिने घालतो बरं झोप आता तू तुला ओवाळलं तुला जाणून होते धोका देते आत्मसुखाची बाळलेणी म्हणजे अलंकार बाळ म्हणजे बाळाची दागदागिने छोटे बाळे छोटे छोटे अशी बाळाची छोटी छोटी दागदागिन्यांनी त्या बाळाला सजवत केली आहे आत्मसुखाची म्हणजे आत्मसुखाचं जे नाही बरं साधने म्हणजे दागिने त्याच्या अंगावर घातले त्या गुरुमातेने किंवा त्या शक्ती मातेने ते आत्मसुखाचे दागिने आहेत आत्मसुखाच्या दागिन्यांनी त्याला ऋषीमध्ये त्याच्या अंगावर घातले आणि मग काय करते तरी ते बाळके अजून झोपत नाही बाळक हत्ती दिसतो का आता एवढं तुला पाणी आणल्या तर लोकांना दिला आनंदाचे सोहळे दिले तुला काय काय केलं तरी सुद्धा तू झोपत नाही म्हणून त्याला तुला उचलून घेते झोपत नाही ना अजून लागून रडायला किंवा काऊ करते ते म्हणून त्याला ती पुन्हा काढून देते आणि काय करते मग 17 दियेचे स्तंभीय दिवशी त्याला स्तनपान करते म्हणजे दुःख असते गुरुमाता ती गुरुमाऊली शक्ती त्या बाळाला 17वीच स्तन्य 17वी ही आमची एक कला आहे चंद्रामृत मस्तकाच्या वर तिला 17वी कला म्हणतात त्या ठिकाणी अमृत आहे त्या अमृताचं स्तनपान तू करते हे त्या मला हे मते आम्हाला साधं दूध नाही पाजत तर ते जे चंद्रामृताचं ते तळ आहे ना तिथं अमृत आणून तू आम्हाला पास केलं हे बा कतरी चांगला सुखाने भोगले म्हणून 17वीचे स्तन्य दिवशी
आणि त्याला गमवण्यासाठी अनुभूताचा हंगरू राशी आणि अनाहतनादाचा गायनाने सुंदर अशा संगीताने त्याला बाळाला गाणं बसलं की मग त्या गाण्यामुळे रमून जातो तुझ्या आणि मग त्याला झोप लागायला लागतो. शस्त्रांचा रथाला सैन्य दिलं, झोप काढलं, शंकांचं आणि अनाहतनाद जो आहे आपल्या देहामध्ये अनाहत चक्र आहे ना, त्या अनाहत चक्रामध्ये जे नाद होतात सुंदर प्रकारचे ते अनाहताचे त्यामुळे हंगरू राशी म्हणजे अत्यंत सुंदर असे हलके हलके सूर घेऊन तू गाणं गातेस. त्या बाळाला ते गाणं इतकं मनोरम वाटतं, इतकं आनंद होतं की ते ऐकता ऐकता त्याला आणि म्हणून साधकांनी सुद्धा संगीत ऐकता ऐकता झोपवलं. आता या पोरावर नेहमी माहिती आहे आमचा जीव नेहमी चढ करतो. तुमचे बाकीचे कार्यक्रम सुरू असतात खाणे पिण्या आणि तिकडे कोणतरी चांगला गायक भारतीय संगीताचा रागदारीचा गायक कोणतरी गात असते त्या टीव्ही मध्ये किंवा याच्यामध्ये रेडिओमध्ये. हे सूर ऐकल्याबरोबर असं वाटतं की काय गोड आहे आणि खरोखर आपलं भारतीय संगीत जगामध्ये सगळ्यात उत्तम संगीत आहे. पाश्चात्य संगीत बघा कसं त्याला संगीत सुद्धा म्हणता येणार नाही. आपल्या भारतीयांनी फार सुंदर संगीत निर्माण रागदारी संगीत रागांची सुंदर आळवणी केली. तेव्हा ही गुरुमाता ही शक्ती माता आम्हाला काय करते, अनुभवाचा हंगरू गाशी. अनुभव नाद जो आहे अनाहत चक्रातला त्यातला सुंदर असा संगीताचा अनुभव देते. आणि मग समाधी बोधे विषयी मग काय आम्हाला झोप आणतेस कोणती साधी झोप आहे काही, ही समाधीच्या ज्ञानाने येणारी झोप आहे. समाधी बोधे विषयी तेव्हा समाधीच्या बोधाने समाधीच्या अनुभवाने हे माते हे गुरुमाते हे गुरुशक्ती तू आम्हाला थापून थापून घेतोस. जसं त्या बाळाला आई बाजूला घेऊन थापत जसं ती झोपी जात खूप सुंदर गाणं म्हणत राहते आणि अशा तऱ्हेने ते बाळ मग झोपी जाते. तसं हा साधक त्या गुरुशक्तीवर त्याला त्या समाधीचा ज्ञान प्राप्त होतो. तो समाधी त्याला आणि त्या समाधीमध्ये तो झोपतो. हा सुंदर चित्रण केलंय ज्ञानोबांनी. तात्पर्य हा जो मार्ग आहे हा मार्ग अशा तऱ्हेचा समाधी पर्यंत जाणारा मार्ग आहे. आणि समाधी ही शेवटची अवस्था आहे साधनेची. निदान ही शेवटची अवस्था तरी प्राप्त करा. अजून पुढे आहे. आता पुढचा विषय जो आपला आहे तोच आहे. परंतु ही शेवटची जी साधनेची स्थिती आहे कमीत कमी साधनेची शेवटची स्थिती म्हणजे समाधी एवढी तरी प्राप्त करा असं सद्गुरूंचं सांगणं असतं. अरे बाळांनो, अरे तुम्ही आता दीक्षा घेतली आहे, तुमचं भाग्य फार थोर आहे, तुम्हाला काहीतरी पुण्याने ही शुद्धता दीक्षा मिळाली, मग आता तिचा उपयोग करून द्यावा. आता कमीत कमी समाधीचं प्राप्त करा, समाधीचं सुख प्राप्त करा. कारण या समाधीच्या सुखासारखं सुख अन्य कुठेही नाही. जगामध्ये जी सुख आहे ज्याला सुख म्हणतात, प्रपंचातली सुख म्हणतात, ती नाशवान, ती निश्चित सुख आहे. परंतु समाधीचं सुख हे सोडून सुख, ज्याला आता आपण सोडून सुख म्हटलं ना,
हे सुख समाधीमध्ये आहे. म्हणून समाधीचं सूत्र द्या. कमीत कमी एवढी तरी तुमची गाथा साधनेनं. अशा प्रकारचा हा उद्देश ज्ञानवांचा. आणि नंतर मग पुढे समाधी नंतर पुढे जे आहे ते ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान. आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्याचं कार्य ही शक्ती सुद्धा आपल्याला करणार आहे. तेव्हा साधनेचं सगळ्यात अंतिम साध्य काय मग त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं, आत्मस्वरूप प्राप्त झालं. आनंदी आनंद आहे. मग ब्रह्मस्वरूप प्राप्त झाल्यावर काय होतं, असा जो आनंद आहे तो आनंद आपल्याला आता उद्यापासून जी प्रवचन होती त्या प्रवचनामध्ये समाधीच्या पुढचा जो भाग आहे आता तो आपण पाहणार आहोत. म्हणून साधकांनी ही प्रवचन ऐकलीच पाहिजे. प्रत्यक्ष लाभ जेव्हा होईल त्यांना ऐकून तर ठेवा. समाधीनंतर पुढे काय असतं ते आज आपण समाधी प्राप्त करायची. आम्हाला समाधीच्या अगोदर येणाऱ्या अवस्था अजून प्राप्त झालेली आहे. ते केवळ कुंभकर्ण लागत नाही. पुष्कळ गोष्टी अजून राहिलेल्या आहे, त्यात अजून प्राप्त व्हायचे आहे. मग समाधी येईल आणि मग समाधीच्या पुढे आणखी ज्ञानाची अवस्था आहे. त्या ज्ञानाच्या सप्तभूमिका कशा आहेत आणि काय आहेत ते त्यापासून आपण पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.